केंद्र सरकारने खरीप हंगाम सुरू होण्याआधीच बळीराजाला गुड न्यूज दिली आहे। अनेक पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलाय। त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आमदार रईस शेख यांनी भिवंडी मनपा कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। या आढावा बैठकीमध्ये शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला। पुणे बंगळुरू महामार्गावर तासवडे या टोलनाक्याजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात NHAI कडून सेवा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची उंची या संदर्भात ठोस उपाययोजना केल्या नसल्याने 8 दिवसांपासून काम बंद आहे। या संदर्भात NHAIच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे। अमरावती शहरात पुढचे 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार आहे। महावितरणतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात झाली आहे। दुरुस्ती करता सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। राज्यात 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या गोंधळ बघायला मिळतो आहे। चंद्रपूरच्या ग्रामीण भागात विद्यार्थी आणि पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। दिलेली वेबसाईट चालत नसल्याने आणि वारंवार एरर दाखवत असल्याने महाविद्यालयांनी हात टेकले असून ऑफलाईन प्रक्रिया राबवा अशी मागणी केली जाते। इंदापूर बस स्थानकावर घडलेली घटना केवळ काही तासात उघडकीस आली। पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला आपला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो एअरलाइन्स ही पहिली कंपनी ठरणार आहे। विमानतळाचं उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता असून पहिली इंडिगोचीच विमानं उडणार आहेत। सुरुवातीला रोज 18 विमानांचे टेक ऑफ आणि 18 विमानांचं लँडिंग होणार आहे। सेबीच्याच माजी अध्यक्षा माधवी बुच यांना लोकपालांनी हिडेनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून झालेल्या आरोपातून क्लीन चिट दिली आहे। माधवी बुच यांच्यावरील आरोप निराधार असल्याचं लोकपालांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे। अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचं अनुष्ठान 3 जून पासून सुरू होणार आहे। 5 ते 7 जून या दरम्यान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे। उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 81.04 अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 14% वाढ झाली आहे। विशेष गुंतवणुकीपैकी 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पार्सल सेवेकरता संस्थेची नेमणूक केली असताना देखील एसटीचे चालक, वाहक आणि हमाल हे संगनमताने अवैध पार्सल वाहतूक करत असल्याचं आता समोर आलंय। पार्सल सेवेकरता नेमण्यात आलेल्या कंत्राटदार संस्थेने याबद्दल एसटीला पत्र लिहून विभागीय स्तरावर अवैध पार्सल वाहतूक तपासणी करता अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या 8 शाळांमध्ये खिचडी घोटाळा समोर आलाय। या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली असून मुख्याध्यापकांना खुलासे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। भारतीय रेल्वेमध्ये वेटिंग लिस्ट आता कालबाह्य होणार आहे। रेल्वे अशा प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट देण्याच्या योजनेवर काम सुरू आहे। 2030 अखेर हे काम पूर्ण करण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट आहे। याकरता रेल्वे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करते आहे। यामध्ये कोच निर्मितीपासून ते नवीन मार्गांच्या विस्तारापर्यंत कामांचा समावेश आहे। सर्वोच्च न्यायालयाने गेटवे ऑफ इंडिया जवळ जेट्टी आणि टर्मिनल बनवण्याच्या बांधकामाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 जूनला उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। या प्रकरणाचा निर्वाळा तिथेच होईल असं खंडपीठाने स्पष्ट केलं। अहिल्यानगरमधील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढलंय। या पावसात पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासाकरता 148 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारने बुधवारी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। त्यामुळे येत्या काळात मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होणार आहे।
2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठणाऱ्या मालमत्ता कर संकलन खात्यानं नवीन वर्षाकरता पुन्हा कंबर कसली आहे. त्यात विभागामार्फत पहिल्या 6 माहितील मालमत्ता कराची बिलं मुंबईकरांना पाठवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. मुंबई शहराची पाण्याची वाढती गरज भागवण्याकरता मुंबई महापालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याकरता मनोरी इथं निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. परंतु या प्रकल्पाच्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्यानं ही प्रक्रियाच पालिकेनं रद्द केली होती. आता प्रशासनानं पुन्हा नव्यानं प्रक्रिया सुरू केली आहे. जगाला येत्या काही वर्षांमध्ये आणखी विक्रमी उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. ही उष्णता माणसाच्या जीवावर बेतणारी आहे, आगीत वाढ करणारी आहे आणि अधिक असह्य ठरवणारी आहे. जीवघेण्या उष्णतेकरता सज्ज व्हा असा इशारा जागतिक हवामान संघटना आणि ब्रिटनच्या हवामान विभागानं दिला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याकरता अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रांना गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला, आरोग्य या विषयांचे गुण पद्धतीऐवजी श्रेणी पद्धतीनं मूल्यमापन केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठानं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राकरता 100 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला. भारतातले पहिले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्राकरता हा प्रस्ताव पाठवला गेला आहे. पंढरीच्या वारी मार्गावर व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री केली जाणार आहे. तसंच पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालखीला कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलाय. यावेळी हा निर्णय घेतला गेला. नालेसफाई कामाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी मुंबई काँग्रेसनं राज्य सरकारकडे केली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी साचलं होतं. मुंबई एपीएमसीतील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात नुकसानकारक ठरतोय. हे मे महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे बदलत्या तापमानामुळे हापूस माल लवकर तयार झाला, तो वेळेवर तोडता आला नाही, त्यामुळे हापूसचा दर्जा खालावलाय. मे महिन्यामध्ये पावसामुळे हापूस गळून पडल्यानं एपीएमसीतील हंगाम हातून गेलाय, त्यामुळे व्यापाऱ्यांचा 125 कोटींच्या नुकसानीचा फटका बसलाय. धारावी हे देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्योग समूहांचं विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्त्वाचं केंद्र आहे. त्या दृष्टीनं धारावीच्या मूळ संकल्पनेचं जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं विकास करावा. स्थानिक कारागिरांच्या व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध अवयव प्रत्यारोपणाकरता राज्यात 8,600 रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये 6,840 किडनी तर 1,533 लिव्हर रुग्णांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये आजपासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. पंजाब आणि बंगळुरूमध्ये क्वालिफायर 1चा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ अंतिम सामना गाठण्याच्या निर्धारानं भिडतील. दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. हा सामना चुरशीचा होईल. पंजाबनं 2014 नंतर पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. बंगळुरूचा संघ अनेकदा बाद फेरीमध्ये अपयशाचा धनी ठरला आहे. शासकीय निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी या हेतूनं वैद्यकीय शिक्षण विभागानं बंधपत्रित सेवा पूर्ण करण्याच्या धोरणाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पावसाळ्यामध्ये मेट्रोची वाहतूक सुरळीत चालवण्याकरता MMMOCL ची तयारी सुरू झालेली आहे. त्यानुसार महत्त्वाच्या 10 स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्याकरता विंड वेलॉसिटी ॲनिमिनोटर ही यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. ॲनिमोमीटर असं त्याचं नाव आहे. त्याचा उपयोग मेट्रो संचालनासाठी निर्णय क्षमता वाढवण्याबाबत होणार आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या पर्यायावर केंद्र सरकार विचार करत आहे. वर्मा यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जळलेली मोठी रक्कम सापडली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीनं त्यांच्यावर ठपका ठेवला होता.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनशी युद्ध सुरू ठेवून आगीशी खेळत आहेत अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली प्रखर टीका रशियाच्या जिव्हारी लागली। या प्रकारानंतर रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत। बुधवारी शहरात 4 रुग्ण आढळले आहेत। एकूण रुग्णांची संख्या 19 आहे। पावसाळ्यामध्ये अपघात टाळण्याकरता राज्य रस्ते विकास महामंडळानं जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील 15 अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती करत सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत। शून्य अपघात विभाग या उपक्रमामध्ये या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती महामंडळाचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली। मे महिन्यामध्ये सुरू झालेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांना बसला। पावसाच्या पाण्यानं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं। किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक काहीशी वाढली आहे। दर काही ठिकाणी स्थिर आहेत, काही ठिकाणी किरकोळ चढउतारात दिसत आहेत। बाजारात 11 ते 865 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे, तर 2784 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा होताना दिसून येते। सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1150 रुपये। लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1360 रुपये असा दर मिळाला आहे। दहिसर भाईंदर उन्नत मार्गाच्या उभारणीकरता खासगी आणि शासकीय जागेवरील 297 झाडांची कत्तल केली जाणार आहे। याबाबतची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत 3.5 किलोमीटर उन्नत मार्ग तयार करण्यात येणार आहे। भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या संचालकपदी साताऱ्याचे भरत पाटील यांची निवड झाली आहे। त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी याचं जोरदार स्वागत केलं। बुलडाण्यामध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडलाय। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करणार आहेत। 13 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। भुसावळ पालिकेनं शहरातील अवैध बॅनर पोस्टरसह राजकीय पक्षांचे झेंडे हटवले आहेत। प्रमुख रस्त्यांवरील बॅनर पोस्टर हटवल्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला, तर विनापरवाना बॅनर लावल्यास पालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला। दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय, कारण कोकणातील एकमेव नगरपंचायत उद्धव ठाकरे शिवसेनेकडे होती। शिंदे शिवसेनेनं ताब्यात घेतल्यानं उद्धव ठाकरे शिवसेनेची पाठी कोरी झालेली आहे। इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये बुधवारपर्यंत पुणे विभागातील 97,173 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। त्यात पुणे जिल्ह्यातील 60,204 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। पहिल्या फेरीचे अर्ज भरण्याकरता 3 जूनपर्यंतची मुदत आहे। देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसते। देशभरात सध्या 1200 सक्रिय रुग्ण आहेत। सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। इथं 325 रुग्ण आहेत। यापैकी 146 रुग्ण एकट्या मुंबईत आहेत। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्व त्यामुळे जारी केली आहेत। या नव्या उपचार पद्धतीनुसार उपचारात बदल करण्यात आले आहेत। रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना 3 ते 5 दिवस रेमडेसिव्हिर वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना महापालिकेकडून जारी करण्यात आल्या आहेत। व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर करण्यात आला। या परीक्षेमध्ये 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले आहेत। ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर इथल्या इस्टेट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये असलेल्या सुमारे 8,994.68 एकर सरकारी जमिनीचं वर्ग 2 मध्ये रूपांतर करण्याचा निर्धार महसूल विभागाने घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत। वैष्णवी हकवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक आणि दीर सुशील यांनी आई लता आणि बहीण करिश्मा यांचे मोबाईल संच फरार आरोपी निलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले आहेत। या मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढली आहे। दरम्यान तुरीच्या दरातही चढउतार झालेले दिसून येतात। बाजार समितीमध्ये 13,845 क्विंटल आवक झाली असून त्याला सर्वसाधारण 6,407 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना-19 विषाणूच्या पुन्हा वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे।
WHOच्या मते फेब्रुवारी 2025च्या मध्यापासून जगभरामध्ये SARS-CoV-2 या विषाणूमध्ये वाढ नोंदवली जाते, तर आता NB 1.8.1 ला व्हेरियंट अंडर मॉनिटरिंगच्या श्रेणीत ठेवण्यात आलेला आहे, तरी त्याची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. राज्यात तुळजापूर, अष्टविनायक, ज्योतिबा मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाच्या विकासाकरता सुमारे 3,000 कोटींच्या प्रकल्पांना राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या संदर्भातील शासकीय आदेश बुधवारी जारी करण्यात आले. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हा पाकिस्तानचा नवीन फील्ड मार्शल आसिम मुनीर होता. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 4 ते 5 उच्च अधिकारीही सहभागी होते. हा खळबळजनक खुलासा पाकिस्तानी लष्करात काम केलेल्या एका अधिकाऱ्यानंच केलेला आहे. वैष्णवी हकमणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या राज्य महिला आयोगावर एकही अशासकीय सदस्य नेमण्यात आलेला नाही. आयोगाच्या कर्मचाऱ्यांची निम्मी पदं अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. गेल्या 5 वर्षात आयोगाच्या निधीत कपात केली गेलेली आहे. राज्यभरातून दररोज येणाऱ्या शेकडो महिलांच्या तक्रारी अवघे 3 समुपदेशक हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधील एसीमुळे बस बंद पडण्याचं प्रमाण वाढतंय. तसंच प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि तांत्रिक कारणांमुळे शिवशाही बसचं रूपांतर आता हिरकणी बसमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील 790 शिवशाहीसह पुणे ST विभागातील 83 शिवशाही बसचं रूपांतर हिरकणीत होणार आहे. याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.